श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. मी धनंजय अश्विनी अशोक गोखले. चांदणं आणि शिवगौरव असे माझे आत्तापर्यंत 2 कविता संग्रह प्रसिद्ध झाले. इथे 4 छोट्या कविता सादर केलेत. लोड शेडिंग शीर्षक आहे. पूर्वी खूप व्हायचं, आता होत नाही, कमी झालं. तलखी मोठी झाडाचं पानसुद्धा हलत नाही, स्तब्ध वारा इकडून तिकडे मुळीसुद्धा पळत नाही. तलखी मोठी झाडाचं पानसुद्धा हलत नाही, स्तब्ध वारा इकडून तिकडे मुळीसुद्धा पळत नाही. देणं कुठल्या जन्मीचं हे काही मुळी कळत नाही, बिलं सगळी भरूनसुद्धा लोड शेडिंग टळत नाही. देणं कुठल्या जन्मीचं हे काही मुळी कळत नाही, बिलं सगळी भरूनसुद्धा लोड शेडिंग टळत नाही. कड्यावरचा देव. कोकणाची पार्श्वभूमी आहे, वादळ येऊन गेल्यानंतरचं प्रातिनिधिक स्वरूप आहे. संकटानंतर माणसं कशी उभी राहतात. कड्यावरचा देव. कड्यावरती उभा देव घेऊन दर्यापाठीला. कड्यावरती उभा देव घेऊन दर्यापाठीला, आधार त्याचा आहे मोठा इथल्या लाल मातीला. कड्यावरती उभा देव घेऊन दर्यापाठीला, आधार त्याचा आहे मोठा इथल्या लाल मातीला. वादळ वारे थकतात पण माणसं राहतात ठाम. वादळ वारे थकतात पण माणसं राहतात ठाम. आणि श्रद्धा ठेवून आढळ पुन्हा गाळू लागतात घाम. आणि श्रद्धा ठेवून आढळ पुन्हा गाळू लागतात घाम. अहंकार नावाने काही ओळी लिहिलेत. एका मोठ्या साहेबाला सांगितलेत, अहंकार झालाय मोठा पोटासोबत वाढून. अहंकार झालाय मोठा पोटासोबत वाढून, ठेव जरा डामडौल तुझा कोटासोबत काढून. अहंकार झालाय मोठा पोटासोबत वाढून, ठेव जरा डामडौल तुझा कोटासोबत काढून. साहेबांचा साहेब मान्य पण लेखतोस कमी कोणाला. जन्म तुला दिला ज्यांनी त्याच आईबापाला. निरागस नावाने काही ओळी लिहिलेत की जेव्हा पवित्र हृदय असेल त्यावेळेला कसं वाटतं. निरागस शीर्षक आहे. असेल जर का हृदय निरागस तिथेच अवघे कास पठार. असेल जर का हृदय निरागस तिथेच अवघे कास पठार. लक्ष फुलांचे छान ताटवे विझता क्रोध नि द्वेष विकार. लक्ष फुलांचे छान ताटवे विझता क्रोध नि द्वेष विकार. असेल जर का हृदय निरागस तिथे नभातील निरभ्र चमचम. असेल जर का हृदय निरागस तिथे नभातील निरभ्र चमचम. वृक्षचंदनी तिथेच अवघा साधुत्वाची सुरेख घमघम. वृक्षचंदनी तिथेच अवघा साधुत्वाची सुरेख घमघम. श्री स्वामी समर्थ.